नमस्कार, आस्वाद आपलेपणाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण मस्तपैकी अशी झटपट अवघ्या 5 मिनिटात भाजी बनवणार आहोत, जी खायलासुद्धा खूप छान लागते। तुम्ही नुसतीसुद्धा आवडीने खाल, इतकी छान लागते ही टेस्टी अशी भाजी आपली। आणि बनवायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही आणि जास्त काही कांदा, टोमॅटो, आलं, लसूण वगैरे काहीही वापरायची गरज नाही। पटकन बनणारी भाजी आहे आणि सगळ्यांना आवडेल अशीच आहे। तर आता ही आपली भाजी कशी बनवायची ते पाहूयात। तर भाजी बनवण्यासाठी इथे मी केळी घेतलेली आहेत, कच्ची केळी घ्यायची आहेत आपल्याला। तर इथे मी 3 केळी घेतलेले आहेत, म्हणजे 2 माणसांना होईल इतकी भाजी होते 3 केळ्यांमध्ये। तर आता आपल्याला पूर्ण कच्ची केळी घ्यायची आहेत आणि केळ्याचं जे साल आहे ना आपल्या ते काढून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं पूर्णपणे काढून घ्यायचं आहे, साल सुरीने काढून घ्यायचं म्हणजे पटकन निघतं। आणि ही केळ्याची भाजी जी आहे ना ती आपण उपवासाला सुद्धा खाऊ शकतो, म्हणजे लाल तिखट वगैरे न वापरता नुसते मिरचीमध्ये सुद्धा खूप छान लागते ही भाजी, उपवास वगैरे असेल तर। तर इथे बघा आपले केळे जे आहेत त्याचे साली मी पूर्णपणे काढून घेतलेले आहेत। तर आता आपल्याला त्याला कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपण बटाटा, भोपळा वगैरे कसा कापून घेतो तशाच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहेत केळी। तुम्हाला हवे असेल तर अजून बारीकसुद्धा तुम्ही करू शकता। तर इथे केळी मी बारीक कापून घेतलेली आहेत। आता आपण ते फोडणीला देऊयात। तर फोडणीला देण्यासाठी इथे मी कढई जी आहे ते तापत ठेवले, तेल घालून घेऊयात। तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला राई घालून घ्यायची आहे, राई आणि जिरं दोन्ही पण घालून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे। त्याच्यानंतर इथे मी थोडीशी मिरची घेतलेली आहे हिरवी, ती घालून घेतलेली आहे। तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता। परतून घेतल्यानंतर गॅस लो करून आपल्याला हळद, लाल तिखट घालायचं आहे। तर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट घातले, कारण मिरची घातलेली आहे। मसाला परतून घ्यायचा आहे, करपू द्यायचा नाही आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये पटकन आपली जी केळी आहेत ना ती घालून घ्यायची थोडी थोडी करून आणि परतून घ्यायची आहे व्यवस्थित अशी। तर आपली केळी जी आहेत ती सगळी मी घालून घेतलेली आहेत। त्यानंतर आपल्याला थोडासा गरम मसाला घालायचा आहे वरून। त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर थोडीशी साखर घातली तरीसुद्धा चालेल, त्यानेसुद्धा खूप छान टेस्ट येते। पण केळी आपली थोडी गोडसर असतात त्यामुळे मी साखर नाही घातली, तुम्ही घालू शकतात। तर आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित, मसाला आपल्या सर्व पूर्ण केळ्याला लागला गेलं पाहिजे। त्यानंतर आपल्याला थोडंसं तेल घालायचं, एकदम किंचित असं सर्व बाजूने सोडायचं आहे, म्हणजे 1 चमचा होईल इतकं सोडायचं आहे। आणि पसरवून घेतल्यानंतर आपल्यावरती झाकण ठेवायचं आहे। त्या झाकणामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं आहे आणि तिला 3-4 मिनटं वाफवायचं आहे। पाणी ठेवलं की कसं छान अशी वाफ धरली जाते आणि आपली केळी जी आहे ते पटकन शिजलीसुद्धा जातात, त्यामुळे आपल्याला वरती झाकणामध्ये पाणी ठेवायचं आहे। तर आता इथे 4 मिनटं झालेली आहेत आणि आपण आता चेक करून बघूयात। तर बघा केळी आपली छान अशी वाफून झालेली आहेत, बघूनच कळते। तर आपण आता चेक करूयात की आपली केळी शिजली आहेत का, म्हणजे चांगली मऊ झालेली आहेत का। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्यांना अजूनसुद्धा फास्ट गॅस करून थोडं फ्रायसुद्धा करू शकता, कुरकुरीत हवी असतील तर वरून। तर इथे बघा मी तुम्हाला तोडून दाखवते, आपलं केळं जे आहे ते सहजपणे तुटलं गेले। याचा अर्थ आपली झटपट अशी ही केळ्याची भाजी तयार आहे आणि खरंच खूप टेस्टी लागते खायला, नुसतीसुद्धा खूप छान लागते। वरून कोथिंबीर घालूयात। तुम्ही नाश्त्यालासुद्धा खाऊ शकता ही अशा पद्धतीने भाजी बनवून। उपवासासाठी तर तुम्ही मिरची घालूनसुद्धा बनवू शकता। तर आता व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आपली ही जी केळ्याची भाजी आहे ती आता छान अशी गरम गरम तयार झालेली आहे। ती तुम्ही भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता किंवा भात डाळीसोबत खूप छान लागते, आमटीसोबत। तर आता आपली भाजी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर इथे बघा अशा पद्धतीने मस्त अशी आपली केळ्याची भाजी मी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि छान चविष्ट अशी आपली ही केळ्याची भाजी तयार झालेली आहे। याच पद्धतीने तुम्ही बटाट्याची तिखट भाजीसुद्धा करू शकता, तीसुद्धा खूप छान लागते या पद्धतीने। तर तुम्हाला हा आपला आजच्या कच्च्या केळ्याच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील। आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।